नमस्कार मुलांनो, आज आपण पाठ शिकणार आहोत इयत्ता 5वी विषय मराठीचा चौथा धडा सावरपाडा एक्सप्रेस अर्थातच कविता राऊत। नमस्कार मुलांनो, इयत्ता 5वी विषय मराठी आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो आहे माहेर ही कविता। मुलांनो, माहेर म्हणजे विवाहित स्त्रीसाठी ते जिव्हाळ्याचं, आपुलकीचं, प्रेमाचं आणि संस्काराचं असं गाठोडं असतं। तापे काठची चिकण माती, ओटा तरी बांधूक बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडूक बाई, असं जात चांगलं तर सोजे तरी दळूक बाई, अशी सोजी चांगले तर लाडू तरी बांधूक बाई, असे लाडू चांगले तर शेलच्या पदरी बांधूक बाई, असा शेला चांगला तर भाऊ राया भेटूक बाई, असा भाऊ चांगला तर दारी तणील बाई, दारी तणील बाई, असा चांगला तर नंदी तारी झुंपिंग बाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊक बाई, असा माहेर चांगला तर धिंगा मस्ती करूक बाई, धिंगा मस्ती करूक बाई, धिंगा मस्ती करूक बाई। मुलांनो, ही चित्रातील स्त्री जात्यावर दळत आहे आणि दळताना माहेरच्या सुखाचे स्वप्न पाहते आहे, ओव्या म्हणते आहे आणि ह्या ओव्या सदाशिव माळींनी आपल्या माहेर या कवितेत तिचं भावविश्व त्या ओव्यांमधून प्रकट केलेलं आहे। आता मुलांनो, ही विवाहित स्त्री आहे, ही खानदेशातील आहे आणि खानदेशामध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्रामध्ये ही नदी आहे तापी नदी आणि ती म्हणते आहे तापी काठची चिकण माती, म्हणजे तिच्या खानदेशामध्ये ही तापी नदी वाहते आणि या तापी नदीची जी चिकण माती आहे ती चिकण माती घेऊन ती आपला ओटा बनवते आहे। ही मुलांनो चिकण माती आहे, तर खानदेशातील चिकटपणा असलेली ही माती म्हणजेच मातीचा एक प्रकार चिकण माती। मुलांनो, खानदेशातील बोलीभाषा म्हणजेच अहिराणी भाषा। मग ह्या अहिराणी भाषेमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारते आहे, तुझं नाव काय शे? मग तुमचं तुम्ही नाव सांगायचं आहे। तू काय करस? तू काय करतो? तू कोठे राहस? तू कितवीमा शिकस? तू कितवीला शिकतोस? तुले ऑनलाईन शिक्षण आवडस का? तुला ऑनलाईन शिक्षण आवडतं का? तू ऑनलाईन शिक्षण मा कसा होना? कसा आलास? आता हे तर सर्वश्रुत आहे की कोरोना व्हायरसमुळे आज आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत। आताच मी खानदेशातील अहिराणी भाषेत तुमच्याशी बोलले आणि अशाच कितीतरी भाषा आपल्या महाराष्ट्रात बोलल्या जातात, त्यापैकी काही भाषा आदिवासी भाषा मी इथे दिलेल्या आहेत। भिल्ल, मावची, कोलामी, कोकणी, अहिराणी, चंदगडी, कोरकू, कन्नड, पावरी, कोल्हापुरी, माडिया, वारली, गोंड, कातकरी।
आणि बरं का मुलांनो, त्यापैकी बेळगाव आणि महाराष्ट्र सीमेवरील मी इथे 3 बोलीभाषा दिल्या आहेत, कन्नड, चंदगडी आणि कोल्हापुरी. आता खऱ्या कवितेला आपण सुरुवात करत आहोत आणि कवितेचा अर्थ समजून घेऊयात. तसेच विवाहित स्त्रीच्या भावविश्वात आपणही समरसून जाऊयात. तापी काठची चिकण माती ओटा तरी बांधू ग बाई. तापी काठची ही चिकण माती आहे, तर ही चिकण माती बघून तिला ओटा बांधावासा वाटतो आणि तिने तो ओटा तयार केलेला आहे. ओटा म्हणजेच घराच्या समोरील पडवी. असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. असा ओटा चांगला बनवलेलाच आहे, मग त्या चांगल्या ओट्यावर आपण जात ठेवूया. असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. असं जात चांगलंच आहे हे. तर मग यामध्ये आपण आता सोजी दळूया, म्हणजे सोजी काढूया. सोजी म्हणजे काय, तर गहू ओलसर गहू असतात, ते ओलसर गहू या दगडाच्या जात्यामध्ये आपण बारीक करायचे आणि त्याचा रवा तयार होतो, त्यालाच सोजी असे म्हणतात, म्हणजेच रवा. ती सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. जर सोजी ही चांगली झालेली आहे तर मग तिचे आपण लाडू वळूया. लाडू बांधणे म्हणजे लाडू वळवणे, वळणे किंवा करणे. असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. असे लाडू चांगले आहेत तर ते शेल्याच्या पदरी बांधूयात. शेला म्हणजे काय, अंगावर पांघरण्याचे भरजरी वस्त्र. बघा तुम्हाला बाजूला हे चित्र दिलेलं आहे मी. असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई. असा छान शेला आहे तर भाऊराया नक्कीच भेटायला येईल आणि त्याला मी लाडू देईन. भाऊराया म्हणजे काय, भाऊ आणि राया म्हणजे राजा. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई. माझा भाऊ इतका चांगला आहे की तो मला माहेरी नेण्यासाठी दारात रथ घेऊन येईल. रथ म्हणजे घोडागाडी. असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन ग बाई. एवढा चांगला रथ आहे तर त्या रथाला छान नंदी जुंपलेला असेल. नंदी म्हणजे काय, उदरनिर्वाहासाठी सजवून घरोघरी फिरवला जाणारा बैल. याला शेती कामासाठी वापरले जात नाही, लक्षात ठेवा. असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. इतका चांगला नंदी आहे तर त्या रथात बसून भाऊराया संगे माहेराला जाऊया. माहेर म्हणजेच विवाहित मुलीच्या आई वडिलांचे घर. आले लक्षात तुमच्या. माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. धिंगा मस्ती करू ग बाई. माझे माहेर
इतकी चांगली आहे तर आपण मैत्रिणींबरोबर दंगामस्ती करून आनंद लुटूया. धिंगामस्ती म्हणजे काय? दंगा करणं, धिंगाणा करणं, मौज करणं. मुलांनो, माहेर या कवितेचा अर्थ, भावार्थ, नवीन आलेले शब्द आणि याची चालही तुम्हाला समजली आहे. आणि बरे का मुलांनो, या कवितेला जे संगीत दिलं आहे ते आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका मधील संगीत शिक्षिका गौरी आठल्ले मॅडमने. या कवितेत आलेले हे जे शब्द आहेत त्या शब्दांचा विस्तृत अर्थ मी इथे दिलेला आहे, तर तो तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायचा आहे. विरुद्धार्थी शब्द इथे मी दिले आहेत आणि ते विरुद्धार्थी शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहेत. मुलांनो, इथे मी तुम्हाला जरा वेगळा स्वाध्याय दिलेला आहे. बुद्धीला चालना मिळावी यासाठी आणि तुमच्याकडे असलेली शब्दसंपत्ती तिला आठवण्यासाठी. बघा तर, नंदी हा जो शब्द आहे त्यावरील न वरील जर आपण अनुस्वार काढला तर काय होतो? नदी. मग अशाच प्रकारचे अनुस्वार विसरलेले शब्द आठवायचे आणि ते वहीत लिहून काढायचे आहेत. मी तसं तुम्हाला इथे दिलेले आहेत. आणखी तुम्हाला जे आठवतील ते तुम्ही लिहायचे आहेत. त्यासाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांची, शिक्षकांची आणि शेजाऱ्यांची मदतही घेऊ शकता. या स्वाध्यायात काय ते लिहायचं आहे. ओठा बांधण्यासाठी उपयुक्त माती कोणती? तर चिकण माती. लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ कोणतं? तर सोजी. बहिणीला नेण्यासाठी भाऊ आणणार असलेले वाहन कोणतं? तर रथ. मुलांनो, इथे खाली काही वाक्य दिलेली आहेत आणि या वाक्यांमध्ये असलेलं सर्वनाम तुम्हाला ओळखायचं आहे. तर पहिला प्रश्न हा असा आहे, आमच्या शाळेतील मुलांनी भरवलेल्या चित्र प्रदर्शनाचे पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तर आमच्या हा जो शब्द आहे तो सर्वनाम आहे. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. मला त्यांनी डान्सचा छंद लावला. मला, त्यांनी हे झाली सर्वनामं. तिसरा प्रश्न, सकाळी मी उबदार दुलईतून बाहेर पडले. मी, हे सर्वनाम झालं. चौथा प्रश्न, ते दररोज सकाळी उठल्यावर ईश्वराचे चिंतन करतात. ते, हे सर्वनाम झालं. पाचवा प्रश्न आहे, आमच्या शेजारी नवीन जोडपे राहायला आले. आमच्या, हे झालं सर्वनाम. मुलांनो, इथे मी कवितेतील काही प्रश्न दिलेले आहेत आणि तुम्ही त्याची उत्तरं कवितेमधून शोधून लिहायचे आहेत. पहिला प्रश्न आहे,
कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? तर तापी नदी. या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता आहे? चिकण माती. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? शेल्यात. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कुठे जाणार आहे? माहेरी. स्त्रीचा भाऊ तिला माहेरी नेण्यासाठी कोणते वाहन आणणार आहे? रथ. रथाला कोण जुंपणार आहे? नंदी. आता ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीत लिहून घ्या. मुलांनो, कविता तालासुरात गाऊन झाली, त्याचा भावार्थ कळला, शब्दार्थ लक्षात आले आणि स्वाध्याय सुद्धा तुमचा मी घेतला आता लवकरच आपण पुढच्या पाठासाठी भेटूयात. तोपर्यंत बाळांनो धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जाओ.